नमस्कार मित्रांनो, सायफाय अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा टॉपिक आहे टाईप्स ऑफ रिॲक्शन्स इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ज्या वेळेला तुम्ही ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून विचार करताय त्यावेळेला त्या ठिकाणी आपण रिॲक्शन वगैरे बघत असतो. तर ह्या ठिकाणी काही 10 रिॲक्शन दिलेले आहेत बघा आपल्याला. तर त्या रिॲक्शन आपल्याला थोड्या स्टेप बाय स्टेप बघायच्या आहेत. तर ह्या ठिकाणी पहिली जी रिॲक्शन दिलेली आहे ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणून दिलेली आहे. तर आता सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी काय आहे ती दोन प्रकारे आपण करू शकतो. एक म्हणजे SN1 रिॲक्शन आणि दुसरी म्हणजे SN2 रिॲक्शन. तर या ठिकाणी ती सबस्टिट्यूशन रिॲक्शन जी आहे ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशननुसार या ठिकाणी आपण बघू शकतो. तर खालती रिॲक्शन दिलेली आहे बघा, CH3Br प्लस OH मायनस. तर ह्या ठिकाणी CH3OH प्लस Br मायनस म्हणजे ह्या ठिकाणी OH मायनसचं काय झालं आहे, त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन झालेलं आहे. म्हणजे OH मायनस त्या ठिकाणी सबस्टिट्यूट झालेला आहे आणि Br मायनस त्या ठिकाणी निग्लेक्ट झालेला आहे. त्याचबरोबर ह्या ठिकाणी दुसरी रिॲक्शन जी आहे ती ॲडिशन रिॲक्शन. आता ॲडिशन रिॲक्शन आपण 3 प्रकारे करू शकतो. एक म्हणजे इलेक्ट्रोफिलिक, न्यूक्लिओफिलिक आणि फ्री रॅडिकल. अशा 3 प्रकारे आपण ती रिॲक्शन करू शकतो. आता CH2 डबल बॉन्ड CH2 अशा प्रकारे जी काय आहे अल्किन, ती रिॲक्शन आपल्याला कशासोबत करायची आहे, HBr सोबत. आता ही रिॲक्शन आपण ज्या वेळेला करतोय त्या ठिकाणी काय होतं, H प्लस आणि Br मायनसचं काय होतं, ॲडिशन होतं. आता हे 3 प्रकारे होतं. एक म्हणजे इलेक्ट्रोफिलिक, दुसरं म्हणजे न्यूक्लिओफिलिक आणि तिसरं म्हणजे फ्री रॅडिकल. अशा 3 प्रकारे ह्या ठिकाणी रिॲक्शन जी काय आहे ती होत असते आणि होताना आपल्याला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी प्रोडक्ट काय मिळतो, CH3CH2Br. त्यानंतर तिसरी रिॲक्शन जी आहे ती इलिमिनेशन रिॲक्शन. आता इलिमिनेशन रिॲक्शन जी आहे 2 प्रकारे होऊ शकते. एक म्हणजे E1 आणि E2. आता खालती रिॲक्शन दिलेली आहे CH3CH2Br प्लस KOH. आता ज्या वेळेला KOHचं ॲडिशन आपण त्या ठिकाणी इलिमिनेशन करतोय किंवा रिॲक्शन करतोय त्यावेळेला काय होतं, K प्लस आणि OH मायनस त्या ठिकाणी बेस तयार होतो आणि OH मायनस काय करतो, त्या ठिकाणी अटॅक करतो, प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट करतो आणि प्रोटॉन ॲब्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी बॉन्ड ब्रेक होतो आणि Br मायनस निघून जातो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला, CH2 डबल बॉन्ड CH2. अशा प्रकारे ती रिॲक्शन आपल्याला इलिमिनेशन रिॲक्शन जी आहे E1 आणि E2 2 प्रकारे पाहायला मिळते. त्याचबरोबर त्या ठिकाणी चौथी रिॲक्शन जी आहे ती रिअरेंजमेंट रिॲक्शन. आता ह्या ठिकाणी 2 प्रकारे होते, ती म्हणजे हायड्राईड आणि अल्किल शिफ्टद्वारे. तर त्या ठिकाणी कार्बोकॅटायन शिफ्ट रिॲक्शन आपण म्हणू शकतो, रिअरेंजमेंट रिॲक्शन. त्याचबरोबर 5वी रिॲक्शन जी आहे ती आपण बघू शकतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन्स. आता ऑक्सिडेशन रिॲक्शन ही अल्कोहोल, अल्डिहाइड आणि ॲसिड अशा 3 कन्व्हर्जनमध्ये होती. म्हणजे पहिल्यांदा अल्कोहोलचं कन्व्हर्जन अल्डिहाइडमध्ये होतं आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी ॲसिडमध्ये होतं. आता त्यासाठी रिएजंट जे लागणार आहेत तर PCC KMnO4 जे काय रिएजंट आहेत ते ज्यावेळेला आपण त्या ठिकाणी ॲडिशन करत असतो त्या रिॲक्शन केमिकलमध्ये त्यावेळेला त्याचं कन्व्हर्जन होतं अल्कोहोल टू ॲसिडमध्ये. त्याचबरोबर 6वी जी रिॲक्शन आहे ती रिडक्शन रिॲक्शन. आता रिडक्शन रिॲक्शनमध्ये त्या ठिकाणी अल्डिहाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये होतं आणि त्यासाठी रिएजंट जे वापरलेले आहेत ते NaBH4 आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. तर त्या ठिकाणी ते रिडक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर 7वी जी रिॲक्शन आहे ती म्हणजे कंडेन्सेशन रिॲक्शन. आता कंडेन्सेशन म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन जी आहे ती अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. तर त्या ठिकाणी काय होतं, वॉटरचं लॉस होतो, म्हणजे त्या ठिकाणी वॉटर निघून जातं आणि त्याला म्हटलं जातं कंडेन्सेशन रिॲक्शन. हायड्रॉलिसिस रिॲक्शन. आता या ठिकाणी इस्टरचं कन्व्हर्जन ॲसिड प्लस अल्कोहोलमध्ये होतं आणि त्या ठिकाणी वॉटर जे काय आहे यूज केलं जातं हायड्रॉलिसिसमध्ये, कारण त्या ठिकाणी हायड्रॉलिसिसचाच मिनिंग होतो वॉटरचा यूज करणे. 8वी रिॲक्शन जी आहे त्या ठिकाणी 9वी रिॲक्शन जी आहे ती पॉलिमरायझेशन रिॲक्शन. आता पॉलिमरायझेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, ॲडिशन अँड कंडेन्सेशन. आता इथं इथिनचं कन्व्हर्जन पॉलिइथिलीनमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर 10वी जी रिॲक्शन आहे पॉलिमराइज रिॲक्शन. तर डायसल्डर रिॲक्शन, इलेक्ट्रोसायक्लिक आणि सिग्माट्रॉपिक शिफ्ट झालेल्या रिॲक्शन आपल्याला त्या ठिकाणी पॉलिमराइज रिॲक्शनमध्ये पाहायला मिळतात.
आणि जी 11वी रिॲक्शन आहे ती पेरिसायक्लिक रिॲक्शन. आता ह्या ठिकाणी जी काय आहे डायसल्डर असेल किंवा इलेक्ट्रोफिलिक असेल किंवा सिग्माट्रॉपिक शिफ्ट जी आहे तर ह्या पेरिसायक्लिक रिॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत त्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ज्या वेळेला तुम्हाला शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही हा चार्ट शॉर्टकटच्या दृष्टिकोनातून बघू शकता. तर शॉर्टकटमध्ये तुम्हाला हा टेबल जरी आठवला तरी त्या ठिकाणी तुम्हाला त्या रिॲक्शन लक्षात ठेवता येतील.